पहिले करूयात वॉर्मअप. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले आहे, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये आहे. आणि आता दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. एक हात वर, नमस्कार मुद्रेत हात खाली, 2. परत एकदा एक हात वर, 2. परत एकदा 1 2. पुन्हा एकदा 1 2. श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये हात वर, 2 श्वास बाहेर हात खाली. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. नमस्कार मुद्रेमध्ये हात वर, कडेने खाली करूयात. 1 नमस्कार मुद्रा आणि हात वरती, 2 कडेने हात खाली. परत एकदा 1 हात वर, 2 हात खाली. एकदा 1 हात वरती, 2 हळूवार हात खाली. परत एकदा 1 हात वर, 2 हात खाली. श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये हात वर, 2 श्वास बाहेर हात खाली. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. 1 हात पाठीवर, 2. परत एकदा 1 2 1 2 1 2. परत 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला मागे झुकायचे. श्वास आतमध्ये घेत, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. श्वास आतमध्ये, परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत सरळ व्हायचं पूर्ण. मान करायची सरळ. दोन्ही हात सरळ करायचे आहेत. डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 2 3 4 5 6 8 9 10 12 13 14 15 16 17 18 19 20. वर हात सरळ, हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. पायाचे पंजे सरळ करायचे, मान करायची सरळ. आणि आता दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1 हात वर, दोन्ही हातांचे बोट झुकवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. आता डावीकडे वळायचं आहे, पुढे झुकायचं. 2. परत वर यायचं, उजवीकडे यायचं. परत हात वर, परत डाव्या बाजूला, परत हात वरती, उजवीकडे. 1 परत हात वर, डावीकडे. 2 परत हात वर, उजवीकडे. 2 परत हात वरती आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता पायाचे पंजे सरळ ठेवायचे, दोन्ही हात सरळ. आता डावीकडे बसायचं, नंतर उजवीकडे आपल्याला बसायचं आहे. करूयात. डावीकडे बसायचं, उजवीकडे बसायचं. करायचं आहे. 1 2 उजवीकडे. 1 2 परत डावीकडे. 1 2 उजवीकडे. 1 2 डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 वर येताना पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं नाही. परत एकदा. 1 2 परत. 1 2 आणि हात करायचे आहेत खाली.
आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायची सरळ, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आता डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. एक पाय गुडघ्यात वापरायचा, मागायचा आहे. दोन, परत एकदा एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, एक, पाय खाली, दोन, उजवा पाय पुढे करायचा आहे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली, दोन. तर डावा पाय पुढे करायचा, कडेने पाय घ्यायचा आहे मागे. पुऱ्यात एक, डावा पाय पुढे, कडेने पाय मागे घ्यायचा, दोन, परत एकदा एक, दोन, एक, दोन, एक आणि पाय खाली, दोन. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. एक, दोन, परत एकदा एक, दोन, एक, दोन, एक, पाय खाली, दोन. दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायची एकमेकांमध्ये, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे, टाचा पंजे जोडलेले ठेवायचे, हात कोपरातून सरळ, मान सरळ ठेवायचे आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, परत सरळ व्हायचं, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक, दोन, उजवीकडे, एक, दोन, हात सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता डावा पाय उचलायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे, डावा पायाचा पंजा खालच्या दिशेने घ्यायचा आणि डावा पायाचा पंजा गोल फिरवायचा आपल्याला. एक, दोन, पंजाची हालचाल, तीन, चार, पाच, अपोजिट डिरेक्शन. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. आता पाय करायचा खाली. आता उजवा पाय वरती करायचा आहे, उजवा पायाचा पंजा खालच्या दिशेने, मान सरळ आणि आपल्याला पंजा गोल फिरवायचा उजवा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाय करायचा आहे खाली, मान करायची सरळ. आता परत दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. पायाचे पंजे सरळ राहतील, मान सरळ, दोन्ही हात सरळ करायचे. परत उजव्या बाजूला बसायचं. पहिल्यांदा एक, ताण द्यायचा आहे, दोन, डावीकडे, एक, दोन, परत एक, दोन, एक, दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक, दोन, एक, दोन, परत एक, दोन. असा हात खाली ठेवायचे ज्यांना जमत नसेल त्यांनी, आणि डावीकडे बसायचं. एक, उभं दोन, उजवीकडे, एक, दोन, परत एक, दोन, एक, दोन आणि मग आपल्याला सरळ व्हायचं आहे आणि दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान करायचे सरळ. आणि आता दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहे. तर यात एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. वर सरळवायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत.
लक्ष आपल्याला श्वासावरती द्यायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम। ताठ, मान सरळ, डोळे बंद राहतील. हळूवार डोळे उघडायचे आहेत. आणि आता पहिलं आसन करायचं आपल्याला नेहमीप्रमाणे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती, एक कोपरे खांद्याच्या रेषेत, दोनही हात वर, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे, दोन, डावीकडे झुकायचं आहे, परत सरळायचं आहे, एक, उजव्या बाजूला झुकायचं आहे, दोन, परत सरळायचं आहे, एक, परत डाव्या बाजूला, दोन, परत सरळायचं आहे, एक, उजव्या बाजूला, दोन, परत सरळायचा, एक, हात करायचे आहेत खाली, दोन. ठीक आहे, सिंपल. नेहमीप्रमाणे दोन्ही हात मागे करायचे आहेत. आता खांदे मागे रोल करायचे, मान सरळ करायचे, डावीकडे झुकायचं आहे, एक, अंगठी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला, परत सरळायचं आहे, दोन, उजव्या बाजूला झुकायचं आहे, एक, दोन, परत डाव्या बाजूला, एक, दोन, उजवीकडे, एक, दोन. ठीक आहे, आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत, एक, डाव्या बाजूला वळायचं आहे, दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. आता डावा हात करायचा वरती, एक, डावा हात वर करायचा आहे, उजवीकडे झुकायचं आपल्याला, दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा, परत सरळायचा, एक, परत एकदा, दोन, परत सरळायचं आहे, एक, परत एकदा, दोन, परत सरळायचं आहे, एक, हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे, एक, आणि हात खाली, दोन. श्वासावरती करायचा आहे, उजव्या बाजूने, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, डाव्या बाजूला वळायचं आहे, मान मागे करायचे, उजवा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, एक श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचा आहे, दोन श्वास बाहेर, श्वास घ्यायचा, एक श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला, दोन श्वास बाहेर, परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये, परत एकदा, दोन श्वास बाहेर, परत एकदा, एक श्वास आतमध्ये. हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा, परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये, आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहे,
आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशाने करून. करूयात. डावा पायाने करायचा आहे 1, डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाठीचा कणा ताठ. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत. कोपरे जमीन टेकलेले, हाताचे तळवे जमीन टेकवायचे, छातीचा पिंजरा वरती खेचायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, डावा पाय गोल फिरवायचा आहे 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. तर उजवा पाय गोल फिरवायचा आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. वर सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान सरळ करायची आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं. आता डावीकडून वळायचं आहे. कपाळ टेकवायचे जमिनीला. 1, सरळ व्हायचं 2, उजवीकडे वळायचं 1, 2, परत डावीकडे 5 वेळा डावीकडून, 5 वेळा उजवीकडून आपल्याला करायचं आहे. मणक्याच्या रेषेमध्ये आपल्याला कपाळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पाय वर उचलू द्यायचा नाहीये, गुडघ्यात वाकवायचा नाही आहे, त्याकडे लक्ष द्यायचंय. 5 वेळा डाव्या बाजूने करायचं, 5 वेळा उजव्या बाजूने आपल्याला करायचं आहे. पाठीच्या मणक्यांची लवचिकता याच्यामुळे वाढणार आहे. 5 वेळा झाला असेल तर थांबायचं. आणि परत आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. मान करायची सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आता आपल्याला सायकलिंग करायचं आहे. पाय असे गोल फिरवायचे आहेत. सायकलिंग 1, 2, पाय वरच ठेवायचे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. पाय पूर्ण सरळ करायचा. दुसरा 19, 20. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. वर पाय सरळ आणि खाली करायचे आहेत. आणि सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. पाठीवरती झोपायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. थोडासा जो ताण पडला आपल्याला त्याला रिलॅक्स करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत.
दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचा, मान सरळ करायची आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आणि आता श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबरवर उचलायचे आहे. करूयात. एक श्वास आतमध्ये कंबरवर उचलायचे आहे. दोन श्वास बाहेर हाती हनुवटीच्या जवळ न्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. करूयात परत एकदा. एक श्वास आतमध्ये कमरेच्या स्नायूंचं टोनिंग होईल. दोन श्वास बाहेर परत एकदा. एक श्वास आतमध्ये दोन श्वास बाहेर. पाय सरळ करायचे आहे, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. पंजे आकाशाकडे करायचे आहे. आता परत टाचा पंजे जोडायचे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. तिथे दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडलेले राहतील. गुडघे जोडलेले ठेवायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. मान करायची सरळ आणि दोनही गुडघे डावीकडे करायचे आहेत. मान उजवीकडे करायचे आहे. करूयात. एक दोन्ही गुडघे डाव्या बाजूला करायचे आहे. मान उजव्या बाजूला आपल्याला करायचे आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे. परत राहायचंय. दोन परत दोन्ही गुडघे उजवीकडे, मान डावीकडे. एक दोन परत एकदा दोन्ही गुडघे डावीकडे, मान उजवीकडे. एक आता या स्थितीमध्ये आपल्याला कपालभाती करायची आहे. पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. या स्थितीमध्ये करूयात कपालभाती. बरोबर. पाय सरळ करायचे आहेत आणि आता दोन्ही गुडघे उजवीकडे करायचे आहेत आणि मान डावीकडे करायचे. दोन्ही गुडघे एकमेकांच्या वरती येतील. पोटाकडे लक्ष द्यायचं आणि परत पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. 60 वेळा करायचे पोटाच्या स्नायूंची हालचाल. करूयात.
परत सुरू व्हायचा. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ, दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, हात करायचे आहेत खाली. दोन श्वास बाहेर. आता आपण पवन मुक्तासन व्हेरिएशन करूयात. दोन्ही हात काय करायचे आहेत, वरती करायचे आहेत. दोन्ही हात वरच्या बाजूला, हाताचे पंजे आकाशाकडे. आणि आता डावा पाय आणि दोन्ही हात वर उचलायचे, श्वास आतमध्ये घेत करूयात. एक श्वास आतमध्ये. आता पाय गुडघ्यात पकवायचा आहे, दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, श्वास बाहेर सोडायचा आहे. दोन श्वास बाहेर. पूर्ण पाय पोटावरती खेचायचा आहे, इथे तुमचा श्वास बाहेर राहील. उजवा पाय पूर्ण सरळ राहील. परत पाय सरळ, हात सरळ. एक श्वास आतमध्ये, पाय सरळ, हात सरळ. दोन श्वास बाहेर, हात खाली. परत उजवा पाय, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मांडीचा दाब पूर्ण पोटावरती आला पाहिजे. परत पाय सरळ, हात करायचा आहे सरळ. करूयात. एक पाय सरळ, हात सरळ. दोन पाय खाली, हात खाली, श्वास बाहेर. परत डाव्या पायाने करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, श्वासावरती लक्ष द्या सर्वांनी आता. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. उजवा पाय, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत एकदा. डावा पाय, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. आणि हात करायचा आहे खाली. दोन्ही हात खाली करायचे आहे. थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. श्वास सोडायचा आहे. आणि हेच आपल्याला आता दोन्ही पायांनी करायचं आहे. ज्यांना पाय सरळ गुडघ्यात वाकवता येत, वर उचलता येत नसतील, त्यांनी पाय गुडघ्यात वाकवून उचलले तरी चालतील, म्हणजे पोटावर ताण कमी पडणार आहे. सगळ्यात हात वर. ज्यांना सुरुवातीला श्वासावर जमत नाही त्यांनी नॉर्मल गेलं तरी चालेल. करूयात. दोन्ही पायवर, हात वर. एक 30 डिग्री. पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन्ही हाताने गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे, मानेचा दाब पोटावरती. पवन मुक्त आसन करायचं आहे. परत पाय सरळ, हात सरळ. एक आणि दोन पाय खाली. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. परत एकदा करायचं सेम. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये आणि दोन श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. पुन्हा थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. पायाच्या स्नायूंना, मांडीच्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. श्वासावरती करणं अपेक्षित आहे.
नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. आता परत एकदा पवन मुक्तासन व्हेरिएशन त्याचं पण जे जोडायचे हात वरती करायचे आहेत. आता डावा पाय वर, दोन्ही हात वर उचलायचे आहेत. करूयात एक, मागे केलं आपण तसंच. आता पाय गुडघ्यात वाकवायचा, पोटावरती घ्यायचा, दोन. परत पाय सरळ करायचा एक. आता काय करायचं आहे, डावा पाय खाली घेताना उजवा पाय वर उचलायचा, दोन. डावा पाय खाली घेतानाच उजवा पाय वर उचलायचा. परत पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. परत पाय सरळ, एक श्वास आतमध्ये. आता उजवा पाय खाली घेताना डावा पाय वर, दोन. परत एक. परत पाय सरळ, दोन. आता उजवा पाय वर एकाच वेळेस, दोन. थोडस इथे तुम्हाला कोऑर्डिनेशन लागेल, ब्रेनचं कोऑर्डिनेशन करावं लागतं. पोटावरती ताण येईल, मांडीला ताण पडेल, पण हे गरजेचं आहे. परत एक, दोन. पाय खाली. आताच्या मुवमेंट पेक्षा पायाला महत्व दिले. आता दोन. व्हेरिएशन करतोय आपण पवन मुक्तासनाचे. परत एक. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पवन मुक्तासन शिकवू शकता. परत पाय सरळ, एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एकाच वेळेस करताना तेवढं कोऑर्डिनेशन लागतं आपल्याला. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक. आणि पाय खाली, हात वरती, पूर्ण हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. इथे एक पाय खाली ठेवल्यानंतर दुसरा पाय वर उचलायचा नाहीये. तर या पायाची, एका पायाची पाय खाली नेण्याची क्रिया सुरू झाली की त्याच वेळेस उजव्या पायाची क्रिया वरती उचलताना आपल्याला करायची आहे. आता डाव्या कुशन व्हायचं, पोटावरती झोपायचं आहे. त्याचं डोकं माझ्याकडे करायचं, डोकं माझ्या बाजूला. दोन्ही हात एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आता पण जोडलेले राहतील. अनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायची आहे. आता आता दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात एक. दोन्ही हातावरती दाब, मानवर, छातीवर आणि हात सरळ. गळ्याच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत खाली यायचं आहे, दोन. परत एकदा एक. दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर. थांबायचं आहे 10 सेकंदासाठी. एक,
दोन श्वास सामान्य ठेवायचा तेव्हा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खाली. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. दोन्ही हातांचे बोट एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. हात मागून वर खेचायचे आहे. आणि आता दोन्ही हात मागे कोणतरी खेचत आहे. अशा प्रकारे मान आणि छाती वर उचलायची आहे. भुजंगासन करायचं आहे. एक, मान आणि छातीवर हात मागे कोणतरी खेचत्यास. 2, श्वास बाहेर. परत एकदा. 1, 2. परत दोन्ही हात पुढे करायचे आहेत. हनुवटी दोन्ही हातावरती टेकवायची आहे. मान वर करायचे फक्त. कोपरे खाली टेकलेलेच राहतील. मान वर, कोपरे खाली टेकलेले. आणि डावा पाय गुडघ्यात न वाकवत आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, डावा पाय वर, मान वरच ठेवायचे. पाय उचलला, मान खाली जाऊ द्यायची नाहीये. परत खाली 2, उजवा पाय. 1, 2. परत एकदा डावा पाय. 1, 2. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी माईक बंद करा. माईक ज्यांचा चालू आहे त्यांनी माईक बंद करा. परत उजवा पाय. 1, 2. परत खाली यायचा. दोन्ही हात बाजूला करायचे. आता वक्रासन करूयात. दोन्ही हात बाजूला, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, हात बाजूला आहेत आपले, टेकवायचे जमिनीला. मान वर, हाताचे पंजे जमिनीला टेकवायचे आहेत. मान वर आणि छाती वर करायची आहे. 2. परत उजवा पाय, हात जमिनीला टेकलेले, मान आणि छाती वर उचलायचे आहे. करूयात. 1, 2. पूर्ण ताण आपला देता आला पाहिजे. परत एकदा. 1, मान वर, छातीवर, हात जमिनीला टेकलेले, पाय सरळ. 2, उजवा पाय. 1, 2. तर हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. डावा पायावर उचलायचा आहे आणि तो उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. करूयात. मी दाखवतो एकदा. 1, डावा पायावर उचलायचा आहे आणि तो उजवीकडे जमिनीला टेकवायचा आहे. 2,
परत सरळ व्हायचा 1 आणि पाय खाली 2. उजवा पाय वर उचलायचा आहे 1 आणि डावीकडे ठेवायचा आहे 2. परत चला 1 आणि पाय खाली 2. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे 1, उजवीकडे ठेवायचा आहे 2. परत डावा पाय सरळ आणि पाय खाली 2. उजवा पाय 1, 2. परत सरळ व्हायचं 1 आणि पाय खाली 2. दोन्ही हात परत एकमेकांवरती ठेवायचे आहेत. कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. दोन्ही हातांचे कोपरे आपले टेकवायचे आहेत. असे जमिनीला कोपरे खांद्याच्या रेषेत आणि मान करायचे आहे वरती. आणि दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे वरती करायचे आहेत. 1 पायवर मान वर 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. त्याचे पंजे आहेत तेच ठेवायचे. कोपरे वर उचलायचे आहेत. मान करायची आहे वरती आणि परत दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे वरती करायचे आहेत. करूयात 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा एकदा 1 2. आता हात थोडेसे मागे घ्यायचे आहेत. थोडस खांद्याला मागे रोल करायचं आहे. हातांचे कोपरांचं जे रेष असते ती समोरच्या दिशेने करायची आहे आणि परत पाय गुडघ्यात वाकवायचे वरती घ्यायचे आहेत. करूयात 1 मान वर पाय वर 2. हात सरळ ठेवायचे किंवा छाती तिथेच ठेवून हात थोडे कोपऱ्यात वाकवले ते चालते. छाती खाली घ्यायची नाही कोपऱ्यात वाकवून. हात मागे असे राहतील. छाती वरती आहे आपली. हात कोपरामध्ये जरी वाकवलं तरी छाती मात्र खाली येऊ द्यायची नाही. मानवर आणि पायवर 1 2. परत एकदा 1 2. प्रॅक्टिस करायची अशी सारखी म्हणजे आपलं बॅकवर्ड बेंडिंग वाढायला मदत होणार आहे. हा ज्यांना असं जमत नसेल त्यांनी हात अजून पुढे केले तरी चालते. बॅकवर्ड बेंडिंगचा एक बेसिक अशी हालचाल जी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड बेंडिंग करायला मदत करते. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा 1 2. पुन्हा 1 2. पूर्ण खाली यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. हळूवार पाठीच्या स्नायूला जो ताण पडलाय त्याला रिलॅक्स करायचा आहे.
त्याचा पंजे जोडायचे आहेत. आपल्याला परत एकदा दोन्ही हात आता खांद्यांच्या बाजूला घ्यायचे आहेत. मान हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ. एक, हातांची कोपरे सरळ, टाचा पंजे जवळ, पाय सरळ करायचा प्रयत्न, मान वरती करायची आहे आणि परत पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. करूयात. एक, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, मान वर. दोन, परत एकदा. एक, दोन, हात सरळ, मान वरती करायची. आता कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कंबर उचलायची आहे आणि आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. पाठीला जो ताण पडलाय त्याला रिलीफ करायचा आहे. कपाळ टेकवायचा आहे जमिनीला. परत हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचे आहे खाली. ठीक आहे. आता पंजांवरती यायचं आहे आणि आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. त्रिकोणासन आपण करूयात. दोन्ही पायामध्ये अंतर, डायरेक्ट त्रिकोणासन आपल्याला करायचं आहे. पायाचे पंजे सरळ आणि मान करायचे आहे सरळ. आता डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे आपल्याला. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. इथे तुमचा श्वास आतमध्ये राहील. आता दोन्ही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत ठेवून आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. करूयात. एक, डाव्या बाजूला झुकायचं आहे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची आहे खाली. हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. बोटांना ताण, पाय सरळ. हा जो कमरेचा भाग आहे तो सुद्धा सरळ असणं अपेक्षित आहे. परत सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, उजवीकडे झुकायचा आहे. दोन, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची आहे खाली. हनुवटी खांद्याला टेकवायचे आहे. थांबायचं थोडा वेळ. कमरेचा भाग सरळ, दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत. हाताचे बोट सरळ जवळ करायचे, जोडलेले सरळ ठेवायचे. हाताचा पंजा एकदम समोरच्या दिशेने. परत सरळ व्हायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर, पाय सरळ. ठीक आहे. आता डावा पायाचा पंजा परत बाहेरच्या दिशेने करायचा आहे. वीरभद्रासन आपण करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता एक, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. पायातलं अंतर थोडस वाढवलं तरी चालेल. आता डावा पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचं मांडी जमीनला समांतर करायचे आहे. हा कमरेचा भाग सरळ राहील. दोन, सरळ म्हणजे या बाजूला चेहरा आपला तर याच डिरेक्शन ठेवायचं. असं करायचं नाही. असंच राहायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, खाली जाताना असं करतो. एक आणि दोन, असं नाही झालं पाहिजे. असं आहे सरळ, तो सरळ जायचं. परत एकदा. एक, दोन. परत डावा पाय सरळ करायचा. आता उजवा पाय बाहेर करायचा. ठीक आहे. या कमरेच्या भागाकडे लक्ष द्यायचं. इथे जे हाड असतात असं होऊ द्यायचं नाही. सरळच ठेवायचा प्रयत्न करायचा.
करूयात. एक, त्याच्याकडे लक्ष द्या. मग आपलं वीरभद्रासन चांगलं होणार आहे. दोन. परत एकदा. एक, दोन आणि हात खाली. डावा पायाचा पण उजव्या पायाचा पंजा सरळ करायचा आहे. परत डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. कमरेकडे लक्ष द्यायचं. कमरेचा भाग सरळ. दोन्ही पाय सरळ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. मांडी जमीन समांतर. दोन. परत सरळ. एक, परत एकदा. दोन. परत एक, हात खाली. डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. पाय गुडघ्यात वाकवायचा. एक, दोन. परत एकदा. एक, दोन. हात करायचे खाली. आता पार्श्व कोणासन आपल्याला करायचं आहे. त्रिकोणासन आणि वीरभद्रासनाचं कॉम्बिनेशन. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा. मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा. एक, डावा. डावा हात खाली टेकवायचा आहे. उजवा हात वरती घ्यायचा आहे डोक्यावरून. उजवा पाय सरळ राहील. हात सरळ. हात खांद्यातून वर खेचलेला. परत सरळवायचा. एक, दोन. परत डावा पायाचा पंजा सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. आता परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहे. एक, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन, मांडी जमीन समांतर. परत हात खाली. एक, हात वर. दोन. ताण द्यायचा आहे. पार्श्व कोणासन. छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण. श्वास सामान्य ठेवायचा प्रयत्न. परत हात सरळ. एक, पहिले वीरभद्रासन करायचं, मग पाय सरळ करायचा. दोन आणि हात खाली. ठीक आहे. परत एकदा करूयात डाव्या पायाने. थांबायचे 10 सेकंदांसाठी. हा कमरेचा भाग लक्षात ठेवायचा, सरळ राहील. करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. दोन, खुब्याला तुम्हाला ताण पडेल. डावा हात खाली टेकवायचा आहे, उजवा हात वरती करायचा आहे. परत सरळ व्हायचं. एक, दोन, तीन. हात सरळ वर खेचायचा. म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत वीरभद्रासन. मग पाय सरळ आणि हात खाली. परत एकदा डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. मान करायचे सरळ. कमरेचा भाग सरळ ठेवायचा. असं असं उभं राहायचं नाही अगोदरच. कमरेचा भाग सरळ राहील. परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता पाय गुडघ्यात वाकवायचा. एक, उजवा हात खाली. दोन, डावा हात वर डोक्यावरून. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ. पहिले वीरभद्रासन, नंतर दोन, हात खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायची सरळ. पाठीचा कणा ताठ. सिंपल. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. टाचा पंजे जोडायचे आहेत. मान सरळ करूयात. थोडस कमरेच्या स्नायूला यूज करूयात. कंबर गोल फिरवायचे आहे. एक, दोन, तीन, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, 4, 5. आता आपण कंबर गोल फिरवली. आता कंबर स्थिर ठेवायची आहे, पण दोन्ही खांदे मागून पुढे गोल फिरवायचे आपल्याला. कंबर स्थिर राहील. एक, कंबर स्थिर राहील. दोन, ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं जास्त. तीन, दोघांमध्ये फरक आहे मुवमेंट मध्ये. 4 आणि 5.
ठीक आहे, विरुद्ध दिशेने. एक, दोन, दोन्ही मुवमेंट मध्ये फरक आहे हा. तीन, चार आणि पाच. सरळ आणि रिलॅक्स व्हायचं. आता सरळ खाली बसायचं पद्मासनामध्ये. हं? पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. आणि आपल्याला श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलेला आहे त्या त्या स्नायूंना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आता आपल्याला कपालभाती करायची आहे. एका मिनिटामध्ये 60 वेळा असं 2 मिनिटं आपल्याला कपालभाती करायची आहे. सर्वांनी त्या गतीमध्ये कपालभाती करायचा प्रयत्न 2 मिनिटं करायचे आहे. करूयात कपालभाती. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. आणि नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवून आपल्याला हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. इथे श्वास सामान्य गतीमध्ये घ्यायचा नाहीये, तर श्वास लांबवायचा आहे. म्हणजे श्वास घेतानाच वेळ वाढवायची आहे, श्वास सोडतानाची वेळ वाढवायची आहे. कपालभाती केल्यानंतर आपण अशा प्रकारे श्वास दीर्घ करू शकतो आणि प्रश्वास पण दीर्घ करू शकतो. सुरुवातीला जेवढ्या वेळ श्वास घ्यायला लागतोय तेवढाच वेळ श्वास बाहेर सोडायला लावायचा आहे.
जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आपल्याला आता श्वास दीर्घ घेता येत नाहीये किंवा श्वासाची गती आता दीर्घ कालावधीपर्यंत आपण स्वतःहून नियंत्रित करू शकत नाही, तोपर्यंत श्वास नियंत्रण सुरू ठेवायचं आहे. आणि नकळत श्वास सामान्य झाल्यानंतर आपल्याला परत एक राउंड कपालभातीचं करायचं आहे. 1 मिनिटामध्ये 60 अशा प्रकारे 2 मिनिटं करायचं आहे. करूयात. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित. नजर फिक्स करायचा प्रयत्न आणि आपल्याला करायचे आहे कपालभाती. करूयात. यांचं झालं त्याने थांबायचं आहे. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. 1 श्वास लांबवायचा आहे. उजवीने श्वास सोडायचा आहे. 2 पुन्हा उजवीने श्वास घ्यायचा आहे. 3 डावीने श्वास सोडायचा आहे. 4 पुन्हा 1 2 3 4 श्वास लांबवायचा आहे. परत डावीने श्वास घ्यायचा आहे. उजवीने सोडायचा आहे. उजवीने घ्यायचा आहे. डावीने सोडायचा आहे. मगाशी केलं त्याप्रमाणे श्वास घेण्याचा कालावधी वाढवायचा आहे. श्वास सोडण्याचा कालावधी वाढवायचा आहे. जेवढा वेळ श्वास घेतो आहे तेवढाच वेळ श्वास बाहेर सोडायचा आहे. दीर्घ कालावधी. सुरुवातीला ज्या गतीमध्ये श्वास घेत होतो त्याच गतीमध्ये श्वास आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं वाटेल की आपण सुरुवातीला ज्या गतीमध्ये श्वास घेत होतो त्या गतीमध्ये आपल्याला आता
एक 10 श्वास झाल्यानंतर घेता येत नाहीये, तेव्हा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून थांबायचा आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. आणि 1 मिनिटाच आपल्याला कपालभाती करायची आहे. करूयात. डाव्या नाकपुडीने श्वास सर्वांनी बाहेर सोडलेला ठेवायचा आहे आणि कपालभाती आपल्याला करायची आहे. करायचं आहे. एका मिनिटाची कपालभाती झाल्यानंतर षण्मुखी मुद्रा घ्यायची आहे. भ्रामरी प्राणायामासाठी दोन्ही हातांच्या अंगठ्याने आपले कान बंद करायचे आहे. निदर्शक बोट आणि मधलं बोट आपल्या डोळ्यांवरती ठेवायचं आहे. करंगळी बोटांच्या खाली, करंगळीच्या शेजारचं बोट बोटांच्या वर. अशा प्रकारे षण्मुखी मुद्रा घ्यायची आहे. 5 वेळा मकार गुंजन करायचं आहे. भुंग्याप्रमाणे आवाज करायचा आहे. त्यासाठी दीर्घ श्वास घ्यायचा आहे सर्वांनी. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. श्वासावरती लक्ष देऊन नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवून आपल्याला मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आहे. कोणत्याही प्रतिक्रिया आपल्याला द्यायची नाहीये.
आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. मनोवटी आपली छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला मेडिटेशनची पण प्रॅक्टिस करायची आहे. मेडिटेशन मध्ये बराच कालावधीपर्यंत आपल्याला नुसतं बसणं कधी कधी जमत नाही. मग त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला कपालभाती, नंतर प्राणायाम, नंतर परत कपालभाती, परत प्राणायाम, दीर्घ श्वसन, भ्रामरी प्राणायाम आणि मग काही कालावधीसाठी मेडिटेशन, असं जर का आपण केलं तर आपल्याला दीर्घ कालावधीसाठी मेडिटेशन करता येतं. नजर एका ठिकाणी एकाग्र करता येते आणि मग त्याचा फायदा आपल्याला पुढे जेव्हा आपण ऍक्च्युअल मेडिटेशनला किंवा दीर्घ कालावधीपर्यंत बसू तेव्हा आपल्याला ते जमतं चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. पुढच्या रविवारी परत भेटूयात आपण सकाळी 7 वाजता.